कुठे चालली? हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ शीतल कुंभार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ आहे म्हणजे ट्विस्टेडचा। तर परी चाललेली आहे गावी तिच्या मावशी काकासोबत। तर हे बघा, आता ती आहे ना महाडला चाललेली आहे आजीकडे, म्हणजे मामा मामीकडे मावशीकडे। मामा तर नाही आहे आम्हाला, म्हणजे भाऊ नाही आहे। तर ही बहीण आहे, तिचा सोनेरी नवरा आहे आणि चष्मा परी तिची परत मला आवायला मध्ये खाली आलेले आहेत। ते लोक बाईकवरतीच चाललेले आहेत। तर आता परी बसलेली आहे पुढे, पूर्ण कवर करून दिलेलं आहे तिला, कारण ऊन पण आहे खूप। आणि बघा कुठे असते ती आहे ना, जाऊ दे ना किट्टू, थोडी दीदीला जाऊ दे ना आहे दीदी चालले म्हणून। तर आहे ना किट्टू, आम्ही मजा करणार आहे सांग। तर किट्टू नाराज झालेली आहे। पप्पा ते परीला बाय करण्यासाठी थोडे थांबलेले आहेत। आणि पुढे जाऊन तिचे पप्पा एवढे अपसेट झाले होते की पोरांना सोडून कधी राहत नाही ना। आणि आम्ही कसं कुठे जायचं असेल तरी एकत्र सगळे जातो, पण परी गावी राहते त्याच्यामुळे परीला पाठवलं थोडं चेंजिंगसाठी, कारण त्यांना पण कुठे जायला भेटत नाही। बाय बाय करूया करून बाय परी निघाली आता। परीला सोडून आम्ही घरी वरती आलो। लिफ्टमध्ये तिचे पप्पा चालू झाले, रडारड दोघींची चालू झाली, कारण पप्पाला एकदम भरून आलं होतं तिच्या। पप्पा एवढा रडत होता घरी परी गेल्याच्या नंतर, आणि ती पप्पाचं रडणं बघून किट्टू पण रडायला लागली। मी कंट्रोल केलं, मी ठरवलं होतं की रडायचं नाही मुलगी चालली तर, पण तिच्या पप्पाला काही कंट्रोल नाही झालं, त्याच्यामुळे दोघांची रडारड चालू झाली तिथे। अरे जायचं ना आपण भाऊ झाला, म्हणजे पप्पाला पोरांशिवाय करमतच नाही। पप्पा काय रडते, त्यांना सोडून गावी सुद्धा जात नाही, आणि आम्ही गावी गेलो तरी सर्व एकत्र जातो। ते बघा, तिचे पप्पा खूप रडत होते परी गेल्याच्या नंतर, कारण त्यांना दिवसभर ऑफिसला बाहेर असतात आणि थोडं संध्याकाळी घरी आल्यावर पोरांना बघतात ना, ते एकदम फ्रेश होतात। तर हे आदल्या दिवशी डीमार्टला गेलो होतं ना, ते सामान मी थोडंच आणलं होतं, तर किट्टूने सर्व सामान काढून दिले मला, पण मी आता ते ठेवून देते पॅक करून। आणि एक विसरली, गावी घेऊन जाण्यासाठी चिवडा आणला होता आणि तो मी द्यायलाच विसरली गडबडीमध्ये। तर मी इथे 2 बिस्किटचे पॅकेट आणले होते, म्हटलं तोपर्यंत किट्टू खाईल। ऑइल ऑलरेडी घरात होतं, ऑइलची एक बॅगसुद्धा घरात होती, त्याच्यामुळे मी 2 ऑइलच्या बॅग आणल्या। एक मला टी शर्ट आणली होती, हे रुमाल वर्कआउटसाठी मला पाहिजे होतं। त्याच्यानंतर हे बघा, एक हिंगची डबी, हिंग मला खूप लागतं घरामध्ये। फेस क्रीम होती, पॉन्सची बेबी क्रीम, मला खूप आवडते ती क्रीम। थोडी साखर आणि रोस्टेड चणे आणि कडधान्यामध्ये छोले आणि वटाणे घेऊन आली। तो याचा मला मोगरा राईस आणलेला आहे। तर एवढंच मी सामान घेऊन आली, म्हटलं जास्त गावी पण जायचं 15 दिवसांनी, त्याच्यामुळे जास्त काही आणलं नाही। म्हटलं गावाहून आल्याच्या नंतर पुन्हा मी डीमार्टमध्ये जाऊन सामान भरून घेते, कारण डीमार्टला हर मंथली आमचं राऊंड असतंच, मी हर मंथली जाते। आणि ती बॅग पण डीमार्टमधून घेतली, कारण सामान काही घ्यायचं नव्हतं असं ठरलं होतं। थोडंफार म्हटलं आता आलोच आहे तर परत येण्यापेक्षा आत्ताच थोडंफार घेऊन जाऊया। आणि एक ऑइलची बॉटल आणली होती तेलासाठी, मी तिलाचं तेल वापरते, ते ऑइल सेपरेट आणलं होतं। हे सगळं किट्टूने काढून ठेवलेले कामं थोडी बाकी आहेत। किचन क्लीन करायचं बाकी होतं, परी गेली ना त्याच्यामुळे आज मूडच नव्हतं काही काम करण्यासाठी। म्हटलं हळूहळू कामं आवरून घेतली मी। हे बघा, सगळं पसारा तसंच होतं, किचन क्लीन करायचं राहिलं होतं, तर सगळं सामान वगैरे ठेवून दिल्याच्यानंतर मी किचन क्लीन करून घेतलं। आणि इकडे आजची पूजा बघा स्वामींची, मला मंदिरामध्ये फुलं खूप आवडतात। आणि त्याची तुला मी आता TV लावून दिलेला आहे मोबाईलवरती, तिच्या आवडीचं बिस्किट आणलं होतं तर ती ते खाते। आता हे नेक्स्ट टाईमचं आहे, वर्कआउटला चाललेली आहे ते सगळं टिफिन वगैरे बनवून घेतलं मिस्टरांचं। वेनसडेचा आहे हा व्हिडिओ। तर मी आता वर्कआउटला, मला खूप लेट झालेला आहे, मला वाटतं चालू पण झालं असेल तिकडे। तर हे बघा, वर्कआउट बिल्डिंगच्या खालीच सेंटर आहे, त्याच्यामुळे मला बरं पडतं, 2 मिनटामध्ये मी खाली सेंटरमध्ये पोहोचते। आज मला थोडंसं लेट झालं। चालली त्याच्यानंतर वर्कआउटवरून आल्यावर मी फ्रेश वगैरे झाली, लगेच देवाची पूजा वगैरे करून घेतली। आणि आता तिचे पप्पा पण थांबले होते, तर आम्ही आता चालले। किट्टूचा रिझल्ट आहे सकाळी 10 वाजता होता, आणि नंतर परीचा रिझल्ट आहे आता म्हणजे दुपारी 1 वाजता। तर आता मी ह्यांना म्हटलं की मला सोडून द्या तिकडे स्कूलच्या इकडे,
तर आम्ही 1 वाजता परत जाणार होतो ना, त्याच्यामुळे म्हटलं मला आत्ता सोडून द्या स्कूलजवळ. तर मी आता चाललेली आहे, किट्टूला पण घेऊन चाललेली आहे, कारण घरामध्ये कोणी नाही आहे ना, त्याच्यामुळे तिलासोबत ठेवलं. स्कूल पण जवळच आहे, 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावरती स्कूल आहे. हे बघा मार्केट आहे नगर म्हणतात, त्याच्यामध्ये स्कूल आहे. हे बघा स्कूलमध्ये लोक रिझल्ट घेऊन आले पण आम्हाला लगेच मी आले. हाय हॅलो सर्वांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे आमच्या किट्टूचा रिझल्ट. तर मी स्कूलमध्ये जाऊन रिझल्ट घेऊन आलेली आहे आणि मला आता परत स्कूलमध्ये जायचं आहे परीचा रिझल्ट घ्यायला. तर आता किट्टूचा रिझल्ट बघा. पास झाली का? तर किट्टूला एक्सेलंट भेटलेला आहे. कोणत्या स्टँडर्डमध्ये गेली तू आता किट्टू? फर्स्टला गेली ना? तर किट्टू गेलेली आहे फर्स्ट स्टँडर्डला आणि किट्टू आता हॅपी आहे. वाय कोण खुश आहे? का खुश आहेस? फर्स्टला जाणार आहे आणि पास झाली है ना? हां. चांगल्या मार्काने पास झाले. तर किट्टू आहे ना आता जाणार आहे फर्स्ट स्टँडर्डला. तर किट्टूचा आता पहिला रिझल्ट होता सकाळी 10 वाजता आणि मला आत्ता जायचं आहे परीचा रिझल्ट घ्यायला दुपारी 1 वाजता. तर मी आता सगळी घरातली कामं पटापट आवरून घेते आणि मग नंतर परीचा रिझल्ट घ्यायला जाते. चला भेटूया नंतर, बाय. तर हा आहे परीचा रिझल्ट. तर परी आलेली आहे 2nd रँकमध्ये. परीचं रिझल्ट खूप छान आहे, तिला A2 भेटलेला आहे, व्हेरी गुड भेटलेला आहे. आणि A2 हे बघा इथे दिलेलं आहे A2 2nd रँक. तर परी आलेली आहे 2nd रँकमध्ये. परी आता गेलेली आहे 3rdला. आणि हे किट्टूचं रिझल्ट आहे. हे बघा किट्टूला एक्सेलंट भेटलेला आहे आणि तर रिझल्ट थोडा अलग असतं. इथं 3 स्टार म्हणजे त्यांना एक्सेलंट आहे आणि किट्टूला आहे एक्सेलंट. किट्टूला पण छान मार्क्स मिळालेले आहेत. तर थँक्यू फॉर वॉचिंग. आजचा व्लॉग कसं वाटलं ते सांगा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.